Good morning all. Today we are going to see a hydraulic pump. Hydraulic pump म्हणजे काय आपण बघणार आहे. First we have see here what is pump. Pump is defined as a mechanical device that rotate or reciprocate to move fluid from one place to another. If the device that rotates or reciprocate to move fluids from one place to another. Therefore there are two types, that is rotary or reciprocating pump. It converts prime mover energy in mechanical energy, then mechanical energy into hydraulic energy. Mostly we have to call that mechanical energy converted into pressure energy. Next we have seen the need of pump. Used to pump a liquid from lower pressure area to a high pressure area to increase flow rate to move liquid from lower elevation to higher elevation. म्हणजे लो हाईटपासून आपल्याला हाय हाईटवरती जरा काय असेल आपल्याला फ्लूड जर फ्लो करायचं असेल तर आपण करतोय फ्लूड जे असेल ते यूज करतोय. याच्यानंतर नेक्स्ट आपण बघतो त्यामध्ये डिफरंट टाईप्स ऑफ पंप कुठले कुठले आहेत. तर पंपच्या ह्याच्यामध्ये बघा टाईप्स कुठले आहेत, हायड्रोस्टॅटिक आणि हायड्रोडायनॅमिक. हायड्रोस्टॅटिकमध्ये कुठला असणार याच्यामध्ये हायड्रोस्टॅटिक और पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप, रोटरी आणि रेसिप्रोकेटिंग आहे. आणि हायड्रो डायनॅमिक सेंट्रिफ्युगल आणि एक्सियल जो असेल त्यामध्ये रोटरी आणि रेसिप्रोकेटिंग जो असेल सेंट्रिफ्युगल. तर सेंट्रिफ्युगल पंप आणि रेसिप्रोकेटिंग पंप जो असेल तो आपण वी हॅव सीन इन लास्ट टाइम. टुडे वी आर गोइंग टू सी अ रोटरी पंप्स हियर. हायड्रोस्टॅटिक और पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप. तर पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप म्हणजे बघा वर्किंग प्रिन्सिपल काय असते त्याच्यामध्ये, पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप मेक अ फ्लूड मूव्स बाय ट्रॅपिंग अ फिक्स्ड अमाऊंट अँड फोर्सिंग डिस्प्लेसिंग दॅट ट्रॅप्ड व्हॉल्यूम इन टू डिस्चार्ज पाईप. म्हणजे तुम्हाला काय असेल याच्यामध्ये जो का व्हॉल्यूम आपण काय असेल याच्यामध्ये ट्रॅप्ड करणार आहे वॉटरचा किंवा फ्लूडचा तो कसा असणार आहे फिक्स्ड जर असेल तर त्याला आपण कुठला याच्यामध्ये पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप आपण त्याला म्हणतो. त्यानंतर बघा सम पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप्स यूज अँड एक्सपांडिंग कॅव्हिटी ऑन द सक्शन साईड अँड डिक्रीजिंग कॅव्हिटी ऑन द डिस्चार्ज साईड. लिक्विड फ्लो इन टू पंप ॲज कॅव्हिटी ऑन सक्शन साईड एक्सपॅन्ड अँड लिक्विड फ्लो आउट द डिस्चार्ज ॲज द कॅव्हिटी कॉलेप्स. ज्यावेळेला काय असेल याच्यामध्ये सक्शनपासून डिलिव्हरला हे असेल त्यावेळेला काय असणार याच्यामध्ये कॅव्हिटी जे काय ऑकर होणार आहे ती कॉलेप्स होणार आहे. इथं जो काही तर ट्रॅप्ड कसं होतं याच्यामध्ये किंवा व्हॉल्यूम कसा फिक्स्ड असणार आहे ते आपण नेक्स्ट याच्यामध्ये बघणारच आहे. त्याच्यामध्ये बघा अनदर डिफरंट टाईप्स ऑफ पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप. पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप there are two types, there is rotary and reciprocating. In rotary there is a gear pump, lobe pump, screw pump, cam pump, fan pump, peristaltic pump. In reciprocating pump, diaphragm, piston and plunger pump. In our syllabus there is a gear pump, lobe pump, screw pump, vane pump and peristaltic pump. Cam pump is not in our syllabus, therefore we see here only the point which given in only syllabus. In a rotary positive displacement pump there are various types. The working of all rotary type positive displacement pump are based on same principle. पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप जे असणार आहे किंवा रोटरी टाईप पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप असणार आहे त्याचं प्रत्येकाचं वर्किंग जे असेल ते सेम प्रिन्सिपलवरती असणार. ते कुठलं असणार, दॅट इज पंपिंग ऑफ द लिक्विड विथ द हेल्प ऑफ रोटेटिंग एलिमेंट. म्हणजे काय पंपिंग होणार आहे तिथं ते कसं असणार आहे रोटेटिंग एलिमेंटनुसार ते होणार आहे. कारण त्याच्यामध्ये नावामध्येच मानलेलं आहे रोटरी पंप्स त्याला आपण म्हणतो. त्यानंतर बघा the rotary elements can be geared, screwed, vanes or cam. तुझं काय असणार आहे रोटरी एलिमेंट जो असणार आहे तो कसा असणार आहे गिअर्ड असू शकतो, तुमचा स्क्रू असू शकतो, वेन किंवा कॅम असू शकतो ज्यामध्ये. तर त्यामध्ये डिफरंट टाईप जे असतील ते मग असे आपण बघितलेलंच आहे, गिअर पंप, लोब पंप, स्क्रू पंप, कॅम पंप, फेन पंप आणि पेरिस्टॅटिक पंप. तर त्यामध्ये कॅम पंप जो असेल आपल्याला काय असेल याच्यामध्ये सिलेबसमध्ये नाही आहे, तर बाकी असलेले various types we have seen in next part. Here
rotary positive displacement pump. First, gear pump. A gear pump used the meshing and demeshing the gears to pump fluid by displacement. There are one of the most common type of pump for hydraulic fluid power application. There are two types of gear pumps. They are first external gear pump, another internal gear pump. या ठिकाणी काय असेल बघा, गिअर पंप जेव्हा आपण बघतो तर गिअर पंपमध्ये काय असेल, याचे दोन टाईप आहेत, एक एक्सटर्नल गिअर आणि दुसरा इंटरनल गिअर. आता एक्सटर्नल गिअर कसं असणार आहे, त्यामध्ये काय असेल, दोन्ही गिअर जे असणार ते एक्सटर्नल. त्यामध्ये इंटरनलमध्ये काय असेल, तुम्हाला एक इंटरनल गिअर असणार आहे, एक एक्सटर्नल गिअर तुम्हाला असणार आहे, तर त्याला आपण इंटरनल गिअर पंप त्याला म्हणतो आहे. तर त्यामध्ये बघा गिअर पंपमध्ये काय असेल, त्याच्या नावावरूनच तुम्हाला समजते की याच्यामध्ये हा गिअर पंप जो असेल, या ठिकाणी गिअर्स जे असेल ते आपण वापरलेले आहेत. या ठिकाणी काय असेल, मेशिंग ऑफ टू गिअर्स जे होणार आहे, दोन गिअरचं मेशिंग ज्यावेळी होणार आहे त्यावेळी त्याच्यामधून काय असेल, ॲक्च्युअलमध्ये फ्लुइड किंवा ऑइल जे असणार आहे ते कसं त्यामधून काय असेल प्रेशराईज केलं जातं. तर हे आपण काय असेल याच्यामध्ये पुढं बघणारच आहे. तर त्यामध्ये काय असेल, आपल्याला दोन टाईप दिलेले आहेत, कुठला एक्सटर्नल गिअर पंप आणि दुसरा जो असेल तो इंटरनल गिअर पंप. एक्सटर्नलमध्ये काय असेल, तुम्हाला नावामध्येच कळते की याच्यामध्ये टीथ जे असणार आहेत किंवा गिअर जो आहे तो कुठला एक्सटर्नल गिअर टाईपचा आहे. इंटरनलमध्ये काय असणार, तो इंटरनल टाईपचा असणार आहे, तुम्हाला नावामध्येच कळते. फक्त तो कसा त्याच्यामध्ये पंपमध्ये वापरलेला आहे तो आपण याच्यामध्ये बघतो आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट जो असणार आहे तो कुठला एक्सटर्नल गिअर पंप जो असेल तो आपण पहिल्यांदा बघतो आहे. तर त्यामध्ये बघा एक्सटर्नल गिअर पंप आपल्याला दिसते बघा. तर त्यामध्ये दोन्ही याच्यामध्ये जर आपण बघितलं तर काय असणार आहे, तर ती टीथ जे असणार आहेत, तर टीथ आपल्याला कसं दिसतात बघा, याच्यामध्ये एक्सटर्नल आहेत. एक असेल तो अप्पर आणि लोअर गिअर जो असणार आहे. तर त्यामध्ये एक जो गिअर असेल तुमचा कुठला ड्रायव्हिंग गिअर असणार आहे आणि दुसरा जो असेल तो ड्रिव्हन. म्हणजे काय असेल, एकाचा शाफ्ट जो असेल जो ड्रायव्हिंग गिअर असणार आहे, तर त्याचा शाफ्ट जो असेल तो विच इज कनेक्ट टू द प्राईम मोवर, म्हणजे ज्या मोटरला कनेक्ट असणार आहे. आणि मोटर ज्यावेळी रोटेट होईल त्यावेळी तो गिअर ज्यावेळी रोटेट होणार आहे तो काय असेल, मेशिंग विथ अनदर गिअर. तो मेशिंग अनदर गिअरवरती असल्यामुळे तो पण कसा असणार याच्यामध्ये रोटेट होणार आहे. त्याच्यामध्ये काय असेल, आपण रोटेशन ज्यावेळी घेतो आहे तर तुम्हाला रोटेशननुसार काय असेल, त्याच्यामध्ये फ्लूड जे असेल ते इन आणि आऊट जे असणार आहे ते तुम्ही इथं कन्सिडर करताय. आता ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला ह्या फिगरमध्ये इन आणि आऊट जो असेल तो आपल्याला याच्यामध्ये काय दिलेला नाही, पण ॲक्च्युअलमध्ये आपण जर बघितलं तर बघा एक्सटर्नल गिअर पंप जो असणार आहे, एक्सटर्नल गिअर पंप युजेस टू आयडेंटिकल गिअर्स रोटेटिंग अगेन्स्ट इच अदर. टू आयडेंटिकल गिअर्स असणार आहे, ते कसं असणार, रोटेटिंग अगेन्स्ट इच अदर. म्हणजे एक रोटेट झाला तर दुसरा जो असेल तो काय असेल त्याच्यावरती मेशिंगमध्ये असणार आहे, तो काय असेल ऑटोमॅटिकली तो रोटेट होणार आहे. वन गिअर इज ड्रिव्हन बाय अ मोटर. तर त्यातला एक गिअर जो असेल तो मग त्यामध्ये काय असेल अप्पर किंवा लोअर जो असेल तो कोणता पण एक गिअर काय करतो आपण याच्यामध्ये, गिअर इज ड्रिव्हन बाय अ मोटर अँड इट इन टर्न ड्राईव्ह द अदर गिअर्स. तर त्यामुळे काय असेल दुसरा टर्न होणार आहे आणि त्याला काय आपण म्हणतो आहे ड्रिव्हन गिअर म्हणतो आहे. ड्रायव्हर आणि ड्रिव्हन गिअर. इच गिअर इज सपोर्टेड बाय अ शाफ्ट विथ बेरिंग ऑन बोथ साईड्स ऑफ गिअर. तर त्यामध्ये काय असेल बघा, हे जे गिअर्स असणार आहे ते कशावरती माउंटेड केलेले आहेत, शाफ्टवरती असणार. शाफ्टला दोन्ही साईडला सपोर्ट काय असणार, त्याच्यामध्ये बेरिंग जे असेल ते सपोर्ट असणार आहे. मग समजा आपण काय केलं, याच्यामध्ये वरचा जो असणार आहे तो जर काय घेतला आपण ड्रायव्हिंग गिअर घेतला आणि खालचा जो असेल ड्रिव्हन गिअर असेल, तर त्यावेळेला काय असेल बघा, ॲक्च्युअलमध्ये ऑइल जे ट्रॅप्ट होणार आहे किंवा फ्लूड जे ट्रॅप्ट होणार आहे, तर आपल्याला काय दिसतं याच्यामध्ये ग्रीन टाईप जो असणार आहे, ग्रीन टाईप, तर ते काय असणार याच्यामध्ये लिक्विड किंवा फ्लूड आहे. आणि ते बघा प्रत्येक गिअर टीथच्या आणि केसिंगच्या जो वरचा निळा पोर्शन जो दाखवला आहे तो म्हणजे काय असेल, केसिंग असणार आहे. जे पंपचा बाहेरचा आउटर पोर्शन जो असेल तर त्याला आपण काय होतं केसिंगमध्ये. तर त्या केसिंग आणि टीथ या दोन्हीमधला स्पेस जो असेल तर त्यामध्ये काय असेल ऑइल ट्रॅप्ड केलं जातं. म्हणजे आपण जर काय केलं याच्यामध्ये वरचा जो पोर्शन जो असेल तो काय केला याच्यामध्ये ड्रायव्हिंग गिअर घेतला, खालचा जो असेल तो ड्रिव्हन गिअर घेतला. तर ज्या वेळेला काय असणार याच्यामध्ये ड्रायव्हिंग गिअर आणि ड्रिव्हन गिअरच्या वेळेला काय असेल आपण रोटेशन ज्यावेळी घेतोय तर ड्रायव्हिंग गिअर काय असेल याच्यामध्ये क्लॉकवाईज रोटेशन घेतो, वरचा जो गिअर असेल क्लॉकवाईज रोटेशन जर असेल, तर खालचा गिअर काय असेल याच्यामध्ये अँटी क्लॉकवाईज रोटेट होणार आहे, अँटी क्लॉकवाईज. म्हणजे एक गिअर तुमचा क्लॉकवाईज रोटेट होणार आहे, दुसरा जो असेल तो खालचा काय असेल अँटी क्लॉकवाईज रोटेट होणार आहे. आणि ज्यावेळेला काय असेल तो वरचा गिअर क्लॉकवाईज रोटेट होईल त्यावेळी काय असेल ऑइल इन जे असणार आहे, म्हणजे डाव्या साईडून ऑइल जे असेल ते इन केलं जाईल. आणि ते कुठं याच्यामध्ये काय असेल बघा टीथ आणि केसिंग या दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला ग्रीन स्पॉट दिसतात बघा. तर त्यामध्ये ऑइल जे असेल ते काय असेल फिरवले केलं जाईल आणि तेच काय असेल ते समोरून तिकडं
मूव्ह केलं जाईल. आणि ज्यावेळेला जर आपण खालचा गिअर जर घेतला तर त्यामध्ये काय असेल तो अँटी क्लॉकवाईज रोटेट होईल. तर त्यामध्ये पण काय असेल का टेथ आणि केसिंग या दोन्हीच्यामध्ये काय असेल पार्शियल गॅप जो का असेल त्या गॅपमध्ये काय असेल त्याच्यामध्ये ऑइल जे असेल ते ट्रॅप्ड केलं जाईल. आणि ज्यावेळेला काय असेल बघा ते ऑइल जे असेल ते तुमच्या आउट पोर्शनला इकडे येणार आहे. तर त्यावेळेला आपण जर बघितलं तर त्यामध्ये दोन्ही टेथ ज्यावेळेला एंगेज होतात तर त्यामध्ये काय असेल ऑइल जे असेल ते ट्रॅप्ड केलेलं असेल ते तिथून प्रेशराईजनं काय असेल त्याच्यामध्ये फ्लो केलं जाईल आउटसाईडला. तर अशा पद्धतीने काय असेल जर आपण म्हटलं तर ऑइल जे कुठं ट्रॅप्ड होणार आहे त्याच्यामध्ये तर अप्पर ड्रायव्हिंग गिअर जो असणार आहे वरचा जो असेल त्याच्यामध्ये पण केसिंग आणि टीथ स्पेस जो असेल या दोन्हीमध्ये ऑइल ट्रॅप्ड होतं आहे किंवा फ्लूइड ट्रॅप्ड होतं आहे. खाली पण काय असेल त्याच्यामध्ये टीथ आणि केसिंग ह्या दोन्हीच्यामध्ये काय असेल तुमचं ऑइल जे असेल टॅप्ड केलं जातं. आणि काय असेल याच्यामध्ये इकडून इन असेल आणि या साईडला काय असेल प्रेशराईड फ्लूइड जे असेल तर ते काय असेल याच्यामध्ये आउट केलं जाईल. हा जरा कुठला एक्सटर्नल गिअर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बघा ॲज द गिअर कम्स आउट ऑफ मेश they create expanding on the inlet side of pump. Liquid flows into the cavity and it's tapped by the gear teeth as they are rotated. ज्यावेळेला काय असेल बघा टीथ जो असणार आहे तो सक्शन साईडला येणार त्यावेळेला काय असेल बघा तिथं त्याचे टीथचा स्पेस जो असेल तो काय असेल त्यामध्ये एक्सपांड होणार आहे आणि त्यामुळे लिक्विड जे असेल ते फ्लो केलं जाईल आणि ते ट्रॅप केलं जाणार आहे. लिक्विड ट्रॅव्हल्स अराउंड द इंटेरियर ऑफ द केसिंग इन द पॉकेट्स बिटवीन द टीथ अँड केसिंग. तर टीथ आणि केसिंगच्या मधला गॅप जो आहे त्याच्यामध्ये काय असेल त्याच्यामध्ये ऑइल ट्रॅप्ड केलं जातं आणि त्यातून ते ट्रॅव्हल होणार आहे. इट डज नॉट पास बिटवीन द गिअर्स. ते त्या गिअरमधून पास होत नाहीत. फक्त काय कुठून पास होतात तुमच्या जो गॅप आहे गिअर आणि केसिंग या दोन्हीमधला गॅप जो आहे त्याच्यामधून ते पास केलं जातं. Finally, the meshing of the gear forced liquid through the outlet portion under pressure. आणि ज्यावेळेला काय असेल गिअर मेश केले जातात तर त्यामध्ये ऑइल ट्रॅप्ड झालेलं ऑइल जे असणार आहे तर ते कसं असेल प्रेशराईड ऑइलचा फ्लो जे असणार आहे ते आउटपोर्ट नसून काय असेल त्याच्यामध्ये प्रेशराईडचं अंडर प्रेशरमध्ये काय असेल सप्लाय केलं जाणार आहे म्हणजे डिस्चार्ज पोर्ट थ्रू. त्यानंतर बघा रोटरी पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप जो आहे तर त्याच्यामध्ये बघा याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस. तर ॲडव्हान्टेज जर आपण बघितलं तर काय काय दिले आहेत बघा रोटरी पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंपमध्ये. पहिला जो आपण बघतो कुठला एक्सटर्नल गिअर पंप. तर एक्सटर्नल पंपचे ॲडव्हान्टेज काय काय दिले आहेत बघा हाय स्पीड. याच्यामध्ये काय असेल आपण हाय स्पीडसाठी काय असेल वापरू शकतो हे ॲडव्हान्टेज आहे. त्यानंतर प्रेशर पण जर आपण कन्सिडर केलं तर ते कसं असणार आहे हाय प्रेशर. त्यानंतर नो ओव्हरहँग बेरिंग लोड्स. बेरिंग लोड्स कसं असणार आहे ओव्हरहँग नसणार आहे. त्यानंतर रिलेटिवली क्वाईट ऑपरेशन. याचं ऑपरेशन जर आपण बघितलं तर कसं असणार आहे क्वाईट ऑपरेशन म्हणजे आवाज जो असेल तो कमी असणार आहे असं क्वाईट ऑपरेशन त्याला आपण म्हणतो आहे. कारण की नॉर्मली जर आपण बघितलं फक्त गिअर्स काय असेल नॉर्मली जर का असेल याच्यामध्ये फिरत जर असले तर त्या ठिकाणी गिअरचा आवाज होतो. म्हणजे तुम्ही एखादं लेथ मशीन वगैरे बघितलं असेल तर त्या लेथ मशीनचा काय असेल वर्कशॉपमध्ये आवाज होतो आहे. त्या ठिकाणी जर का असेल फक्त गिअर्स वापरले असेल पण या ठिकाणी काय असेल हे गिअर जे असणार आहे ते डीप इन कशामध्ये असणार आहे तुमच्या ऑइलमध्ये कारण त्याच्यामध्ये ऑइल फ्लो होतं आहे. त्यामुळे याला कसं असणार आहे आवाज जो असणार तो कमी असणार आहे क्वालिटी इन ऑपरेशन त्याला आपण म्हणतो आहे. त्यानंतर बघा डिझाईन अकोमोडेट्स वाईड व्हरायटी ऑफ मटेरियल्स. तर वाईड व्हरायटी ऑफ मटेरियल्समध्ये आपण ते डिझाईन करू शकतो याच्यामध्ये. त्यानंतर लो वेट. याचं वेट कसं असणार आहे लो वेट आहे. त्यानंतर रिलेटिवली हाय वर्किंग प्रेशर्स. हाय वर्किंग प्रेशरमध्ये काय असेल याच्यामध्ये वर्क करू शकतो रिलेटिवली हाय वर्किंग प्रेशर्स. त्यानंतर बघा वाईड रेंज ऑफ स्पीड. वेगवेगळ्या रेंज ऑफ स्पीडमध्ये काय असेल हा अवेलेबल आहे वाईड रेंज ऑफ स्पीड. वाईड टेम्परेचर अँड विस्कोसिटी रेंज फ्लेक्झिबिलिटी. म्हणजे जरी काय असेल त्याच्यामध्ये टेम्परेचर चेंज होत असेल विस्कोसिटी रेंज चेंज होत असेल तरी पण तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये वाईड व्हरायटी ह्याच्यामध्ये काय असेल तुम्हाला हे यूज करू शकता. त्यानंतर याची कॉस्ट जर आपण बघितलं तर काय असेल त्याच्यामध्ये लो कॉस्ट आहे कुठला एक्सटर्नल गिअर पंपमध्ये. जसं तुम्ही ॲडव्हान्टेज बघता तसं डिसॲडव्हान्टेज पण असणार आहेत. तर डिसॲडव्हान्टेज काय काय बघा याच्यामध्ये 4
बुशिंग इन लिक्विड एरिया. तर बुशिंग जे असेल ते काय असणार याच्यामध्ये लागणार आहेत आणि ते कुठं असेल लिक्विड एरियामध्ये तुम्हाला 4 बुशिंग जे असेल ते गरजेचे आहेत. नो सॉलिड्स अलाउड. म्हणजे जसं तुम्ही फ्लुइड्स वापरता तसं सॉलिड्स जे असणार आहे सॉलिड्स पूर्ण जर असेल तर ते इथं आपण हे करत नाही, त्यामध्ये नो सॉलिड्स अलाउड आहे. त्यानंतर फिक्स्ड एंड क्लिअरन्स जो असेल तो फिक्स्ड आहे याच्यामध्ये. तर हे काय असेल याच्यामध्ये डिसॲडव्हान्टेज आहेत. हे जसं आपण ॲडव्हान्टेज बघितलं डिसॲडव्हान्टेज बघितलं तर तुम्हाला काय असेल याच्यामध्ये ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज जे असेल ते तुम्हाला विचारतात. तर हे आपण कुठलं बघितलं एक्सटर्नल गिअर पंपचं. त्यानंतर बघा याचं ॲप्लिकेशन्स कुठं वापरतो याच्यामध्ये एक्सटर्नल गिअर पंप. तर व्हेरियस फ्युएल ऑइल अँड लूब ऑइल्स त्या ठिकाणी वापरतो आहे. केमिकल ॲडिटिव्स अँड पॉलिमर मेटरिंग त्या ठिकाणी वापरतो आहे. केमिकल मिक्सिंग अँड ब्लेंडिंग डबल पंपसाठी वापरतो आहे. इंडस्ट्रियल अँड मोबाईल हायड्रॉलिक ॲप्लिकेशन लिफ्टमध्ये वगैरे वापरतो आहे. ॲसिड अँड कॉस्टिक स्टेनलेस स्टील और कंपोजिट कन्स्ट्रक्शन ज्या ठिकाणी असणार त्या ठिकाणी पण वापरतो आहे. लो वॉल्यूम ट्रान्सफर और ॲप्लिकेशन्स lubrication pump in machine tools and fluid power transfer units and oil pump in engines या ठिकाणी काय असेल हे आपण एक्सटर्नल गिअर पंप जो असेल तो वापरतो आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघतो कुठला इंटरनल गिअर पंप. इंटरनल गिअर पंप तर इंटरनल गिअर पंपमध्ये बघा हा इंटरनल गिअर पंप जो आहे तर त्यामध्ये काय असेल बघा एक जो असेल तो म्हणजे आउटर जो गिअर आहे तो कसा आहे एक्सटर्नल इंटरनल आहे आणि आतला जो व्हाईटमध्ये दिसतो तुम्हाला तो कुठला असेल याच्यामध्ये इंटरनल. आतला जो आहे तो एक्सटर्नल आहे आणि वरचा येलोमध्ये तुम्हाला दिसतो तो कुठला आहे इंटरनल गिअर आहे. म्हणजे एक्सटर्नल आणि इंटरनल गिअर जे असणार आहेत हे दोन्ही पण याच्यामध्ये असतात. फक्त इंटरनल आपण काय होतं त्यामध्ये एक जो गिअर असणार आहे तो इंटरनल म्हणजे येलो जो तुम्हाला दाखवतो तो येलो कोणता आहे इंटरनल गिअर आहे. तर त्यामध्ये बघा तुम्हाला काय काय प्रोव्हाइड केलेलं आहे. जो ब्ल्यू पोर्शन जो दिसतो तुम्हाला पूर्ण बाहेरचा तो म्हणजे केसिंग किंवा पंपचा आउट पोर्शन असणार आहे आणि ग्रीन टाईप जो आहे तो ग्रीन टाईपमध्ये काय असेल तुम्हाला लिक्विड किंवा फ्लूड जे असणार आहे ते फ्लूड इन आणि फ्लूड आउट जे असेल ते इकडं असणार आहे. तर त्यामध्ये बघा दुसरं जो असणार आहे तर त्यामध्ये काय असेल बघा इंटरनल गिअर पंप आर प्रायमरली युज्ड इन नॉन मोबाईल हायड्रॉलिक. एक्झाम्पल कुठलं मशीन फॉर प्लॅस्टिक्स अँड मशीन टूल्स प्रेस प्लास्टिक प्रेससाठी काय असेल आपण हा वापरू शकतो आहे. अँड इन व्हेकल दॅट ऑपरेट इन इन्क्लुडेड स्पेस इलेक्ट्रिक फोर्क लिफ्ट जे असेल इन्क्लुडेड स्पेसमध्ये जे वापरते त्यामध्ये द इंटरनल गिअर पंप इज एक्सेप्शनली वर्साटाईल अँड ऑल्सो केपेबल ऑफ हँडलिंग थिक फ्लूडसुद्धा आपण काय करू शकतो याच्यामध्ये वापरू शकतो आहे. तर याच्यामध्ये गिअर्स तुम्ही बघितलेला आहेत. आतला जो एक ब्ल्यू जो कंपोनंट दिसतो आहे तो पण तुम्हाला तिथं आहे तो लोब तिथं असेल. शाफ्ट पण तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेला आहे आणि याच्यामध्ये ॲक्च्युअलीमध्ये वर्किंग जर आपण बघितलं तर बघा हा इंटरनल गिअर पंप जो आहे हा कुठला आपण टाईप बघतो याच्यामध्ये तर रोटरी टाईप पंप आहे. रोटरी पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप असणार आहे. तर इंटरनल गिअर पंपमध्ये बघा ह्याच्यामध्ये बघितलं तर सक्शन पोर्ट तुमचा लेफ्टला आहे, डिस्चार्ज पोर्ट आहे तो राईटला आहे. तर बघा लिक्विड इंटर द सक्शन पोर्ट बिटवीन द रोटर लार्ज एक्सटेरियर गिअर जो मोठा गिअर असेल तो अँड आयडलर जो तुम्हाला दिसतो आहे आयडलर स्मॉलर इंटेरियर गिअर टीथ. द ॲरो इंडिकेट द डायरेक्शन ऑफ पंप अँड लिक्विड. तर त्यामध्ये काय असेल बघा लार्ज जो का असणार आहे एक्सटेरियर गिअर त्याला रोटर आपण म्हणतो आहे आणि आयडलर जो असेल तो स्मॉलर इंटेरियर गिअर असणार आहे. ज्याला काय असणार आहे तुमचा मोठा जो असेल त्याला आपण काय म्हणतो इंटरनल गिअर, छोटा जो असेल तो काय असेल त्याच्यामध्ये एक्सटर्नल गिअर असणार आहे. लिक्विड ट्रॅव्हल थ्रू अ पंप बिटवीन द टीथ ऑफ द गिअर विथ अ गिअर प्रिन्सिपल. द क्रिसेंट शेप divides the liquid and acts a seal between the suction and discharge port. तर मधला जो असेल तुमचा लोब असेल किंवा त्याला आपण काय क्रिसेंट शेप डिवाइड्स आपण त्याला म्हणतो. द पंप हेड is now nearly flooded just prior to forcing the liquid out the discharge port. Intermeshing gear of the idler and rotor from lock pocket for a liquid which assures volume control. Rotor and idler thread mesh completely to form a seal
equidistant from the discharge and suction port. This will force the liquid out फ्रॉम द डिस्चार्ज पोर्ट. म्हणजे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथं बघा इंटरनल गिअर पंप जो असणार आहे त्याच्यामध्ये काय असेल बघा, याचा रोटेशन जर आपण घेतलं तर रोटेशन कसं असणार आहे तर तर बघा मधला जो क्रिसेंट पोर्शन जो आहे, क्रिसेंट पोर्शन्स, तर ज्यावेळेला काय असेल बघा याचं रोटेशन जर आपण घेतलं तर कुठला असणार याच्यामध्ये, तर बघा शाफ्ट जो असेल ते शाफ्ट ज्यावेळी रोटरणार आहे तर त्याचं रोटेशन जे असणार आहे ते कुठलं अँटी क्लॉकवाईज रोटेशन. अँटी क्लॉकवाईज रोटेशन जर अँटी क्लॉकवाईज रोटेशन होणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला बघा ते गिअर आणि त्यानंतर क्रिसेंट पोर्शन जो असेल त्याच्यामध्ये तुम्हाला गिअर पार्ट दिसतो बघा, आणि तो गिअर पार्टमध्ये काय असेल त्याच्यामध्ये ऑइल तुमचं काय असेल ट्रॅपला होणार आहे बोथ साईडला, म्हणजे इंटरनल गिअर आणि एक्सटर्नल गिअरमध्ये दोन्हीमध्ये पण. आणि ज्यावेळेला काय असेल बघा तो इकडे डिस्चार्ज पोर्टच्या साईडला येणार आहे त्यावेळेला तिथला गॅप जो असेल तो 0 होणार आहे एक्सटर्नल आणि इंटरनल गिअर पंपमधला, आणि त्यामध्ये ऑइल जे ट्रॅप होणार आहे ते प्रेशराइड अंडर प्रेशर काय असेल तिथं डिस्चार्ज पोर्ट थ्रू काय असेल त्याच्यामधून फ्लो होणार आहे. जसं आपण याच्यामध्ये ॲडव्हान्टेज बघितले तसे याच्यामध्ये ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज पण आहेत बघा इंटरनल गिअर पंप आणि एक्सटर्नल गिअर पंपचे. तर इंटरनल गिअर पंपमध्ये बघा दिस पंप कॅन ट्रान्सपोर्ट लिक्विड फ्रॉम लिक्विड ऑफ एनी विस्कोसिटीचा आपण वापरू शकतो. कॅन वर्क ॲट इवन हाय अँड लो टेम्परेचरसाठी वापरू शकतो आहे. त्यानंतर ओनली 2 मुव्हिंग पार्ट्स, याच्यामध्ये 2 मुव्हिंग पार्ट आहेत त्याच्यामध्ये. कुठलं तर तुमचा गिअर जे असणार आहे इंटरनल आणि एक्सटर्नल गिअर असणार ते मुव्हिंग पार्ट आहे. कॅन क्रिएट स्ट्रॉंग व्हॅक्यूम क्रिएट करू शकतो. कॅन यूज टू सेल्फ व्हॅक्यूम पंप फॉर एअर अँड गॅसेस. नॉन पल्सरेटिंग डिस्चार्ज इथं असणार आहे म्हणजे कंटिन्यू डिस्चार्ज असणार आहे. एक्सलेंट और हाय विस्कोसिटी लिक्विड तुम्ही वापरू शकताय. सक्शन जे असणार आहे ते गुड असणार आहे इथं. कॉन्स्टंट अँड इवन डिस्चार्ज रिगार्डलेस ऑफ प्रेशर कंडिशन असणार आहे. ऑपरेट वेल इन आयदर डायरेक्शन, दोन्ही साईडला तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये. सिंगल ॲडजस्टेबल इन क्लिअरन्स तुम्ही घेऊ शकता. इजी टू मेंटेनन्स किंवा मेंटेन म्हणू शकतो. आणि फ्लेक्झिबल डिझाईन ऑफर ॲप्लिकेबल कस्टमायझेशन्स. त्यानंतर डिसअडव्हान्टेज बघा युजली रिक्वायर्स मॉडरेट स्पीड, medium pressure limitations, one bearings run in product pumps, overhang load of the shaft bearing. इथं ओव्हरहँग जो लोड असणार आहे तो इथं येऊ शकतो याच्यामध्ये, कारण तो कशामध्ये प्रोव्हाइड केलेला इथं ऑफसेट असल्यामुळे तिथं ओव्हरहँग लोड जो असणार आहे तो असू शकतो याच्यामध्ये. तर हा कुठला झाला याच्यामध्ये तर इंटरनल गिअर पंप. तर याचे ॲप्लिकेशन्स बघा ऑल व्हरायटीज ऑफ फ्युएल ऑइल, कुकिंग ऑइल आणि लूब ऑइल याच्यासाठी वापरू शकता. रेसिन अँड पॉलिमरसाठी वापरू शकता. अल्कोहोल अँड सॉल्व्हन्ट्स, एसेस, ब्युटिमियन, एस्पिरेट्स, ब्युटिनियम अँड टार, पॉलिरेथिन, फोम, फूड प्रोडक्ट्स सच ॲज कॉर्न सिरप, iocolate and peanut butter, paint, ink and pigment, soaps, glycol, plastics, LPG. हे वेगवेगळे ॲप्लिकेशन जे असेल ते ॲप्लिकेशन्स तुम्हाला याच्यामध्ये कुठले इंटरनल गिअर पंपचे तुम्हाला दिलेलेच आहेत. तर यामध्ये काय करतो आपण हा इंटरनल गिअर पंप जो असेल तो काय करतो आपण यूज करतो. तर याच्यानंतर आपल्याला काय असेल त्याच्यामध्ये ओढलेले जे टाईप्स जे आहेत तर ते आपण करतो आहे नेक्स्ट पार्टमध्ये, म्हणजे पुढचा जो पार्ट असेल तर त्या पार्टमध्ये बघतो याच्यामध्ये. तर आजचं लेक्चर जे असेल ते आपण करतो इथंच थांबतो.